तर नमस्कार मित्रांनो, ह्या पहा आम्ही ना आज नवीन कामाला सुरुवात केली बरं का. डायरेक्ट फॉर्म ह्या पहा लबरा लावायला. फॉर्मला ह्या लबरा लावतो आणि जर तुम्हाला ह्या पहा जर म्हणजे नाही का नोटांचं बंडल जर हो ना तुमच्याकडं आणि त्याला जर तुम्हाला लबरा लागत हवी तर ना मी ह्या तुम्हाला लबरा देऊन टाकीन. हो, कोणालाच सांगणार नाही का तुम्हाला मी लबरा दिले असा. ते काय असं मोकळा पैसा ठेवायचा तर त्याला लबरा तरी लावून ठेवा का नाही. ह्या पहा आता ना म्हणजे एक भोद लावलाय हे पहा, बाकीचा भोद ना इकडे मागा आहे. हे पहा 4 भोद ठेवलाय म्हणजे जवळपास एक भोदात ना हे असं फॉर्म ना जवळपास 6,000 असं फॉर्म आहे. आणि ह्या पहा तिकडं पेरूचा म्हणजे कसा नवीन काम का नाही आमच्यासाठी तरी नवीन काम. तुम्ही जर व्हिडिओ पाहत होत तर कदाचित तुम्ही केलाय असेल. आणि ह्या पहा हा माणूस इतका खतरनाक आहे का त्यांनी एकट्याने जवळपास निमे भोदचं फॉर्म तर त्यांनी एकट्यानेच म्हणजे लबरा लावले आहे. हॅलो, इतका भारी आहे त्याचा ना. काय म्हणणं राहतं माहीत आहे का, प्रत्येक वेळेस ना माझा बुवा व्हिडिओ नाही बनवायचा काही नाही. आता हा एवढा किती असा सुंदर दिसतो का, म्हणजे तुम्हाला तरी वाटतं का हा फारच बुवा भारी दिसतो. हा पहा काय काय नाही. आणि हा पहा निवृत्ती भीमा धनवले किती खतरनाक दिसत. आळसाला आहे सकाळ खाते आहे सकाळ उठून आणि आता आळस टाकत का नाही. जेवण गाठा बंद कर तिचा ना डायरेक्ट ह्या पहा गोणीत भरायला तर हा पहा कसला कितला भरवतो. एक खडी तेव्हा माहीत तर नाही होडी डायरेक्ट गोणीत भरून तसे ना त्याला गोणीला ना आता तार लावायची आणि तसे. हो, तुम्हाला पुढे दाखवतो बुवा, फक्त तुम्ही ना व्हिडिओ पाहत राहा, बाकी काही नाही. ह्या पहा निर्ता भरला ह्या ना निर्ता आयशो कराळीवर झालाय काय माहित काय का. हा आलाय बायको पोरा घरी ठेवून आणि आमच्यावर कराळी करत. असं तुमचे टिमांमध्ये आहेत का नाही लोक. आई सांगायचा काय नाही कराळ संध्या दिलाय माझा गोण भरून. मला त्या गोष्टी सांगायच्या नव्हत्या पण मग तो आता काय माणूस करून राहिलाय तसा नाही. पण बिचारा ना फार भारी. हो, कसा आहे त्याला महत्व असं आहे का तो ना आम्हाला ना स्वयंपाक करून देतो ना, भाकरी भात भाजी सगळा तोच करतो. आली वेळ तर ना एखाद्या वेळेस आम्हाला जर लेट झाला ना तर कबड्डी पण आमची तोच धावतो. फार भारी माणूस आहे. हो, त्याला ना काय आहे त्याचा जर कौतुक केला ना असा व्हिडिओत कौतुक काय केला ना का त्याला ना त्या गोष्टीचा वाईट वाटत का मी ह्या गोष्टी दाखवायसाठी नाही बुवा करत. असं माणूस राहत आहे का नाही, ते देव अवतारी माणूस राहत आहे. कारण ह्या गोष्टी ना सामान्य माणूस नाही करू शकत. लावायला ना फॉर्म लावायला ना सुरुवात केली आम्ही. हो, ह्या पहा दाखवतो तुम्हाला. ह्या पहा खतरनाक म्हणजे आधी लबरा लावली ना तसे ना ह्या पहा लबरांखड ना फॉर्म लावायला चोपा कसा जात आहे. आणि हा पहा आधी ना पेरूचा बाग पाहत आहो कसा. ह्या पहा डायरेक्ट वायचा. हो, पेरूचा बाग. ह्या पहा एक चांगला लाव अडचणीतला नाही ना, चांगले जागचा लावून दाखव नाही एक. आणि ह्या पहा झाडावर किती फळ आहे, म्हणजे मोजका फळ आहे असा नाही का पका फळ आहे. हे कोपऱ्यात आता सुरुवात केली का नाही, म्हणजे असा का जो साईजमध्ये नाही का आपले म्हणजे 30 mm पुढचा आहे ना पेरू त्यालाच फॉर्म लावून राहिलो. त्याचे खाली आहे ना साईज ते सोडून देऊ राहिलो कारण मग ते नंतर लावू बुवा असा. पेरूतून थोडासा बाहेर निघलो. हो, बाहेर निघलो तावतं ना मला ना पहा किती खतरनाक वस्तू पुढं दिसले. हो, आयच्या आदो वारा सुटलं ता ना पका तेवढ्यात आलू बागाच्या मेरलच ना आंबा आहे नाही का तो पहा. आणि ह्या पहा आखा पिकून राहिला. आणि ह्या पहा का काय वारा सुटला तर ह्या पका बरकांडा झालाय साकांचा, सगळ्या सकाच आहेत. हो, कोणचीही इचली तरी सगळ्या सकाच आखा आंबा पिकून राहिला. आता इकडच्या यांच्यात माहीतच आहे ना मालकांची सवय काय का जाऊपर्यंत म्हणजे पिकून साक खाली पडत नाही त्यापर्यंत त्या खाता नाही. ह्या पहा ह्या किती आपली तर एक सवय आहे नाही का त्या आयची तर म्हणजे असा का आंब्याच्या खाली जर गेला तर आंब्याकडे पाहायचाच का नाही ती सवय. या सगळ्या साका घेऊन पोशाला जाप दिला. पोशाय आल्या पाहायचं ते आहे. या पहा हिचा भरा ते जाळीत भरा जा न्या. आधी ना फॉर्मच लावून घेतलं तर त्याच्यानंतर ना आता ह्या पहा पिशव्या बांधल्या आहे. हो,
पहा पिशव्या बांधल्या आहे. कसं आहे ते ना एक एक खटी ना 2-2 कामा करायला ना त्यामुळे उरकत नाही ना, त्याच्यामुळं आधी फॉर्मच लावून घेतलं. म्हणजे किती एक भोदाचं फॉर्म होतं ते पूर्ण म्हणजे 10-12 गल्ल्या झाल्या असतील. पातळ थोडासा आहे का नाही, म्हणजे मोठमोठंच आपले पेरू लावायचा असल्यामुळं हे पहा आता पिशव्या जर कसा पहिल्या होत्या ना वापरेल, म्हणजे त्याचा डबल वापर चालू केला आहे. अवघड उन्हाळी झाला आहे. बोरवेल चालू केलं, ती टाकी भरायला, टाकीत पाणी नव्हता. तर आता ना झाले बुवा दुपार जेवायला, म्हणजे जेवायची आता सुट्टी झालेच आमची. आता त्या बोर त्या बंद करायला जातो. भरले असेल टाकी कदाचित. हे पहा तिथं नाही का मध्ये पोल आहे, तो पहा मध्ये पोल आहे. तठ स्टार्टर आहे मोटरीचा. आता तठ जायला लागेल. हे 8 घाटाचा काम चालू आहे, त्याचा ह्या डबर आणून टाकलाय हो. आणि ह्या पहा आता ही वाट जाते आपले बोरचा स्टार्टर आहे नाही का, तठ वाट जाते ती. ह्या पहा त्या दिवशी पाऊस झाला त्याच्यामुळं हा ऊस पहा कसा वाटतच पडला आहे. वाईट काम आहे. एक तर पातर त्याचा एकदम धारादार राहतं, जरी लागला तरी डायरेक्ट रगतच काढत आहे. ते आता ते तोडणारी लोक त्यांना ती सवय पडून जाईल, त्यांना माहीत, त्यांना काय वाटत नाही. ह्या पहा 8 स्टार्टर आहे. तठ ह्या पहा ऊस आखा कलून राहिलाय. झाली बंद. असा आहे म्हणजे आता कोरडा आहे तोपर्यंत तर नाही काय वाटत, पण जे वेळेस ना पाऊस झाला चिखलांचा असा ना बेकार होतं ना 8, फार म्हणजे फार वाईट होतं. ह्या पहा कसा ऊस नजारा. आता ऊन झालाय त्याच्यामुळं ना म्हणजे जर कसा हवाई कमी झाले आणि उन्हाचा आता काय कहर आणि बहर झालाय. किती भारी वाटत आहे ना, मस्त. आणि हा ऊस पहा कसा दिला आडवा पाडून. अशा त्या दिवशी पावसाचं फार टाकलं हाल करून पाण्याने. हे पहा हे लोकांची तर अशी बेकार गैरसोय होऊन गेलं ती पावसामुळं पूर्ण. आता हे पहा त्याच्यात पूर्ण तुंबेल होता पाणी. आता इकडचं आता माहीतच आहे, पाणी जर एकदा वरसला तर आटतच आहे, म्हणजे लवकर ह्या नाही होत, जिरत नाही. हे साठून राहतं, वाहून जायचं ह्या नाही ना, सपाट जागा ना, त्याच्यामुळं. ही पहा ती टाकी, ह्याच्यात त्या बोर चालू होता नाही का. तर आता ना म्हणजे सुट्टीचा टाईम आमचा झाला आहे, जवळपास ना 5:45 वाजलं आहे. आणि ह्या पहा लोक डायरेक्ट पळत सुटले आहे. म्हणजे ना माझा असा प्लॅन आहे का अजून ना म्हणत थोडासा घ्याव, पण ह्या पहा ह्या कमरावर हात ठेवत बांडगलं दादे हे यांना नाही कामं आहोत. कसं आहे आता झाले बुवा सुट्टीच आमची. ह्या पहा फॉर्म, हे पहा म्हणजे फॉर्म लावून आता पिशव्या बांधल्या आहे. आणि ह्या पहा जबरापाला भंगारवाला हा पुढं गोन घेऊन चालला आहे. तर मित्रांनो तुमच्याकडं म्हणजे आता सध्या कसं पावसाचं वातावरण आहे का नाही, जर कुठून व्हिडिओ पाहत आहात तिकडं वातावरण कसं आहे मला ना कमेंट करून सांगा. इकडं तर कसं त्या दिवशी पाऊस झाला तेवढाच ना, इकडं जर पाऊस झाला तर माहीतच आहे ना, घ्या मायची तिच्यात असा चिखोल पायाला लटकतो का, म्हणजे काही एक गोष्टीला समजा ज्याला समजून घ्या, अशा गोष्टीला जर ज्याला असा त्रास होतो ना, फार त्रास होतो. डायरेक्ट म्हणजे पायाला 2-2 किलो 4-4 किलो तर म्हणजे मातीच लटकत. आता आपल्या इकडे कसं आपल्या भागात समजा किती काही पाऊस वरसला तरी ते काय सगळा उतरूनच जातो पाऊस. ह्या पहा आमचं ना आता 10 वाजत आलंय, तर हा जेवणा होणं झोपायच्या तयाऱ्या चाललंय. ह्या पहा हा माणूस आता झाडतो ना, ते नेमकी कॅमेरा चालू केला का मग त्याला काही ना काहीतरी बोलायचं राहतंय. काय माणूस आहे त्याच कळत नाही. बरं चालेल, 8वर पाहला असेल तर फार म्हणजे फारच मोठी गोष्ट केली तुम्ही.
धन्यवाद.